अनेक लोकांना वाटतं म्युच्युअल फंडमधून SWP घेतलं की पूर्ण अमाऊंटवर टॅक्स बसू शकतो, पण खरं आहे का? टॅक्स पूर्ण विड्रॉलवर लागत नाही. टॅक्स लागतो फक्त तुमच्या कॅपिटल गेन्सवर. उदाहरण, तुम्ही 20 लाख इन्व्हेस्ट केले आणि काही वर्षांनी तीच व्हॅल्यू झाली 30 लाख. समजा काही कारणास्तव तुम्ही 1 लाख विड्रॉल घेतलं तर 1 लाखावर टॅक्स बसणार नाही. टॅक्स लागेल फक्त त्याच्या कॅपिटल गेन्सवर. म्हणजेच काय तर तुमचं प्रिन्सिपल प्लस गेन यामधलं फक्त कॅपिटल गेन्सवर आपल्याला टॅक्स बसतो. FD मध्ये काय होतं, तुमच्या पूर्ण इंटरेस्ट पोर्शनवर तुम्हाला 100% टॅक्स लागतो. पण म्युच्युअल फंडमध्ये SWP वर फक्त आपल्याला कॅपिटल गेन्सवर टॅक्स बसतो आणि म्हणून ते टॅक्स एफिशियंट असतात. म्हणूनच अनेक लोक रिटायरमेंट इन्कमसाठी SWP हे स्ट्रॅटेजी वापरतात. जर तुम्ही रिटायरमेंटसाठी रेग्युलर इन्कम प्लॅन करत असाल तर तुमचं करंट कॉर्पस आणि गोल्स तपासून योग्य SWP स्ट्रॅटेजी तयार करायचं हे खूप महत्त्वाचं ठरतं. यासाठी पॅट फायनान्शियल्सला नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. कमेंट्समध्ये फक्त SWP लिहून पाठवा आणि आम्ही तुमची प्रॉपर SWP स्ट्रॅटेजी नीट प्लॅन करू. धन्यवाद.